पाहुणे रावळे आलेत, कधी आवरायचं माझं काय माहिती. अर्ध्याच्या आंघोळ्या झाल्यात, अर्धे राहिलेत. हा, आतरून उचलायचं राहिले. अजून आवरलं नाही का? काय बाबा दादा, एवढा उशिरा येत असतेच होय? हा, बघ बरं माझ्या मागे किती राडा पडलाय. आवरायचे, पाहुणे रावळे आले तर तू असा ये उशिरा. लग्नात यायचं होतं ना. मदत नाही केली कोणी? अन तू एकटाच आलाय वहिनी? येते मागच्या गाडीने. हे बघ, हे तुमचं असं असते. मराव बहिणीने नुसतं काम करू करू भाचीचं लग्न आहे तर काहीच घेणं देणं नाही बाबा. मी काय काय बघू बरं. ते दाजी पण कुठं जाऊन बसलेत, अजून आवरलं नाही काय नाही. काय करू? हा सांग बरं. आपल्याला जायचं की नाही? हा जायचं, ते एक काम कर ना, त्या पिशव्या आहेत ना तेवढ्या गाडीमध्ये ठेव. हा, मी एवढं आवरते. आणि त्या पाहुण्यांचं झालं का बघ, आवाज दे त्यांना. उरका म्हणा, आता कार्याला जायची वेळ झाली, कवा जायचं? हा, चालते चल. बरोबर आलेच मी. अरे ते ते राहिलं की. अरे दादा, ही बॅग आहे ना गाडीत नेऊन ठेव. हा, पाहुणे रावळे यायचे आधी थोडं थोडं सामान ठेवलं म्हणजे बरं होईल ना. सारं घेतलं नाही याच्यात? हा, सगळं ठेवलंय, बाकीच्या बॅगा मी घेऊन येते. तुझा दागिने कोण कमी घातले? अरे बाबा, गाडी तिथे गेल्यावर घाल ना, कशाला आताच मी रूमी हा, चल. वर माहिती दाखवायची काही गरज आहे का? अहो आवरलं का? चला की लवकर. हे कपडे राहिले आता, हे कपडे धरा नवरदेवाचे. हा, आणि अहो ही पोरगी पार्लरला गेली का कुठं गेली? 2 तास झाले. हा, कुठे गेली? अजून आले का? हो, राम कार्यालयात मी चक्कर मारली. म्हणलं चला आता यांना ही काही उरका उरकी चालली. बरं, निघायचं आता. बरं. तुमच्यामुळे बघा एवढं चांगलं स्थळ मिळालं आमच्या पोरीला. 2 तास झाले. पोरगी कुठे गेली? आता पार्लरला का काय जायचं म्हणली आणि गेली तिकडे, अजून का आले नाही. फोन बी लागा ना. 45 फेरी केल्या. मला सगळ्यांचं कल्याण झालं. बरोबर आहे. नाही, तुमच्या हाताने कोणाचं वाईट झालंय हो आतापर्यंत? नाही, होणार बी नाही. नवरदेव घरचे सगळे चांगले माणसं आहेत. बर, लोक तिथे आलेत कार्यालयात. आणि मुलगी कुठे? अहो ती पार्लरला गेली, येईन मागून. मी मामाला पाठवते तिच्या आणायला, त्यांच्या बरोबर येईन. डायरेक्ट कार्यालयात येईल. आपण पुढे जाऊ. आपल्याला काम आहेत पुढची उरकायला. नाही, पार्लर मध्ये लय गुळगुळ चालते हो त्यांची. ती काय लवकर उरकते का त्यांचं? मी काय म्हणतो, तसं नको. आपणच घेऊन जाऊ. परत ती लेट झाली, कुठं काय झालं तर नको. परत नको. आपण जाऊ, काय करायचं तिथं? बरोबर चालते. आपण पार्लर जाता जाता घेऊन जा. हा, ठीक, चल. हॅलो अक्षय, अरे कुठे आहे तू? घराच्या बाहेर आले मी. हा, नाही नाही नाही, आपल्या नेहमीच्या जागेवर ये. येऊ का तिकडं? हा, ये लवकर. बरोबर. हा, ये. अरे हे बघ, काहीच करता आलं नाही तुला ह्या गेल्या 4 वर्षात. अरे 7 वर्षांचं प्रेम आहे ना आपलं. 4 वर्षांपासून तुला म्हणते घरी ये, माझा हात माग, पण नाही. मी काय म्हणतो, ऐक, कोणी बघ इकडे इकडे. तुला काय माझं प्रेम खोटं वाटतंय का? अरे तसं नाही, पण मग तू काहीच प्रयत्न का नाही केले? अगं प्रयत्न तरी कसे करणं मला सांग बरं. तुझे आई वडील किती डेंजर आहेत. अरे मग तुझं हेच हेच हा जो घाबरटपणा आहे ना, तो आता अंगाशी आलाय. आणि उद्या माझं लग्न आहे. मला तर वाटतं तुझं खोटं प्रेम होतं माझ्यावर. तू त्या मुलाला हा का म्हणले मग? अक्षय हे बघ, तुला एकच सांगते, माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे. माझ्या प्रेमावर जर संशय घेतला ना, तर बघ मी स्वतःचा जीव देईल. तसं काय बोलू नको. तुला काय झालं, मी काय करायचं का? अरे मग का नाही काही प्रयत्न केले? आता उद्या दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात पडणार आहे, तरी तुला काहीच वाटत नाही. अरे तुला कसं सांगू मी, मला लय त्रास होतोय आतून. हे बघ, मला काही माहित नाही. मला त्या मुलाबरोबर लग्न नाही करायचंय अक्षा. बरं, तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे ना? तुला माहित नाही का रे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. अगं मस्त हिम्मत करायचं ग. वाटायचं तुझ्या घरी यावा, तुझ्या घरच्यांशी बोलावं. अरे पण मग आता त्या गोष्टीचं काय होऊन बसलंय बघितलं ना. अरे दुसऱ्याच्या नावाची हळद अंगाला लावताना मला किती त्रास झाला असेल याचा विचार कर जरा. मस्त विचार करतोय, काय करू, माझं डोकं चालत नाही. मला काही माहित नाही अक्षय, मला तू घेऊन चल. मी तुझ्या बरोबर पळून यायला पण तयार आहे. येशील? हो. ऐक, आता ना मी पार्लरचं नाव सांगून मी आले इकडे. मला ना करून फोन येतोय, थांब जरा. हॅलो,
हाय अगं, हा झालं पार्लर मधलं. नाही नाही, ते मंदिराजवळ आहे मी. हो हो, तुम्ही येताय? हा हा या. हा ठेवते. बघ मला घरून सारखे फोन बरं येत आहेत. ऐक, मी काय सांगतो ऐक. हा बघ, तू आता त्यांच्या बरोबर जा. मला नाही जायचंय रे, मला अरे- नाही जायचंय, मला नाही लग्न अगं, करायचंय. ऐक तर तुला मी काय म्हणतो ते. आणि पळून यायची ना माझ्या संग. हो. ती तयारी ठेव, तू त्यांच्या बरोबर जा. मी मंगल कार्यालय तिथे येतो, तरी गाडी घेऊन. हा तू कानूसात घे आणि माझ्या संगत चल. बघू पुढं काय होईल ते आपलं. चालेल. विश्वास आहे ना तुला माझ्यावर? आहे रे, आता आहे ना हे शेवटचं ऑप्शन आहे. आता तू जर माघार घेतली ना तर मग माझ्याकडे काहीच पर्याय नाही. मला लग्न करावंच लागेल त्याच्या बरोबर. ठरलंय ना आता? ठरलंय ना? हो. मग जायचं आपल्याला पळून. जेवण तेवण बघते. बरं चालेल, मी आता मंदिराच्या इथं जाते. तिथे येत आहेत घरचे. तू नक्की ये, मी वाट पाहते. अगं येतो बाई, येतो. दमन जा. हा. करतो ताई. आला आईचा फोन. हॅलो. हा, मंदिराजवळच उभी आहे मी. हा या ना इथं. चला उशीर होतो. हो, ऐक ना, इथं गाडी थांबायला लाव ना, मला मैत्रिणीला घ्यायचंय, तिला थांबा यायचं थांबा होतं. थांबा. अगं ते आधीच उशीर झालाय. अगं थांब, 2 मिनिटात येईल. अगं. मी आले तिला घेऊन. मैत्रीला म्हणायचं ना तू तिथे ये म्हणून हा. कार्यालयात. अहो आता एवढी मोठी गाडी आहे आपली बरं ठीक आणि आहे. तिला ना सोबत यायला कोणी नाहीये. बरं, एक काम कर, ठीक आहे. टाकून जा, हा. लगेच ये माघारी. हा हा एक तर टाइम उठा. झालाय. हा लवकर ये. लवकर आवर. हो. लवकर आली तर बरं आहे. अरे अरे आरशात दिसलं मला, पोरगी तर पळून गेली. गाडीवर कोण आहे तरी? हा बाबा बाबा कोण होते? चला बरं, गाडी चालू करून. चालू करा. चालू करा. अरे इथं पळून गेले हो. अरे तुम्ही मला सांगायचं मी काय करायचं पाहुण्याला? काय तोंडावर कार्यालयात लोक आले. माहिती का आता तुमच्या अवघड आहे. चला बरं, वळ वळ गाडी लवकर. अवघडच झालं. काय करावं म्हणजे आता काय? मग तेव्हा ठीक आहे, एवढ्या स्पीडने चाललेत का पकडणं शक्यच नाही. बघा गाडी काय स्पीडने चालवली आपण. काय अवघडच काम आहे. नाही 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 शक्य. काय ते साईडला गाडी आहे पलीकडून. मला वाटलं नव्हतं गाड्या. असं करल काय. हा कोण पोरग आहे काय माहिती? कोण आहे आता? काय सरपंच काय इथं लफडं होतं, मला सांगायचं लफडं. दुसरं काय आहे? हो, या पोरीने 2 अरे लफडं संकट झालं ना. आता काय करायचं मी? काय काय त्या लोकांना तोड काय जायचं मला सांगा बरं. आम्हाला माहित असतं तर आम्ही तुम्हाला सांगितलं नसतं. काय मंगल कार्यालयात सारी वाट बघत असते. मग अरे इकडे तर गाडी जाते. जाऊ दे, गेले आता ते पळून. आता काय काय कुठं कुठं पळणार आहे पाठीमागं? काय रडवून हे करून काय उपयोग आहे? हा आता मी मध्यस्थी आहे. चला तुमच्या घरी मी सांगतो त्या पाहुण्यांना फोन करून. काय करणार काय हो? हा आता तुमच्या डोळ्यात मी करतो आता काय करायची. करणार आहे? दुसरी एखादी पोरगी बघून ते लग्न लावून द्यावं लागणार आहे. माहितीये का? स्वयंपाक पाणी सगळं झालेलं आहे कार्यालयात. वाट बघत आहेत सारी तिथं. मग चोरीने विचार नाही केला सरपंच. चला त्यांचं आधीच होतं, तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना. चला सगळे पाहुणे रावळे वाट बघत असते. काय पाहुणे रावळे वाट बघत असतील. काय सगळा खेळ करून ठेवला. हा सगळं आता मला. अरे पण मला तोंड द्यायची पाळी आली ना तिथं. मी मध्यस्थी त्या पाहुण्यांना काय सांगू? त्यांच्या फोनवर फोन चालू आहेत. हे बघा फोन चालू आहे रिंगात, मी सायलेन्स केलता. सरपंच आता तुम्ही संघ होते ना बघा. हॅलो. हा हा काय झालंय बरं का पाहुणे? आता सांगण्यासारखंच नाही. आतापर्यंत मी तुम्हाला फोनवर आलो आलो म्हणत होतो, आपण झालंय खूप वाईट घटना घडली. हा ते काय झालंय माहिती का? आम्ही मुलीला घेऊन येत होतो कार्यालयामध्ये, पण पोरगीच पळून गेली. ती म्हटली मैत्रिणीला घ्यायचंय आणि खाली उतरली गाडीच्या आणि एक पोरगा आलं
आणि गाडीवर बसून घेऊन गेला आणि मला ते आरशामध्ये दिसत. हा मग आता काय करणार आहे? नाही तुम्ही तळतळ करून काय उपयोग नाही. विषय असा झाला की गेले पोरीचे आई बाप ढासा ढासा रडतील. काय सांगायचंय तुम्हाला? हा आता एक काम करावं लागतंय. दुसरी एक मुलगी आहे गावामध्ये बर का. मी तुम्हाला आणखी म्हणलो होतो दुसरं स्थळ. हा तिचे वडील काय माझ्या शब्दाच्या पुढे नाहीत. ती मुलगी उभा करू आणि लग्न लावून टाकू. मी आलो लगेचच. हा 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 मग आता काहीतरी करावंच लागेल ना आपल्याला. हा ठीक आहे मी लगेच निघतोय. आपण तसंच करू आहे की नाही? हा पर्याय नाही त्याला. आणि एक काम करा तुम्ही आता काय ते पोरग काय मला लक्षात नाही आलं कोण आहे. हा 1 मिनिट पाहुणे. हा निघतोय मी लगेच. तुम्ही काय करा ते पोरग काय लक्षात आलं नाही तुम्हालाच माहिती असेल. हा पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन टाका. हा मग त्याला पर्याय नाही तुम्ही लगेच जा. हा हा चालेल येऊ का मग मी? हा चल. या तर पिशावर. या तर. काय म्हणत आता? एक काम कर, फसवलंय ना तिने. आता रडून काय करशील? तिने नाही विचार केला आपला. तुमचं नाही केला, तुमच्या प्रतिष्ठेचं नाही केला. लोक काय म्हणतील, केल घालतील आपल्या. जाऊ का मी आता? हा जा तुम्ही. एक काम कर. अरे आता काय होणार आहे रडून? कमी पोलीस स्टेशनला तर कळावं लागेल नाही. चल ती कंप्लेंट नोंदवून येऊ. चल.